नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण आज जे की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 साठी बघा आपण आज जे की या ठिकाणी बघा सामान्य विज्ञान आणि मराठी व्याकरण मित्रांनो आपण पाहणार आहोत। मित्रांनो बघा, सामान्य विज्ञान आणि बघा जे की मित्रांनो मराठी व्याकरणची संभाव्य अशी प्रश्नसंच या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत। म्हणून मित्रांनो बघा, आपला हा आजचा जो काही हा संपूर्ण भाग 2 मित्रांनो आहे, या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर मित्रांनो बघा चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या। ओके, जर समजा मागला जर तुम्ही एक भाग या ठिकाणी पाहिला नसेल मित्रांनो बघा, या एका भागाची लिंक मी खाली बघा जे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अवेलेबल करून देतो। अवश्य बघा मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, लिंकवर क्लिक करा आणि मित्रांनो मागला जो बघा हा एक भाग होता अवश्य बघून घ्या। ओके, तर मित्रांनो बघा, आपली जी मित्रांनो ही परीक्षा आहे बघा, ही बघा जी की IBPS पॅटर्न मित्रांनो मार्फत होत आहे। म्हणून मित्रांनो बघा, जसा IBPSचा मित्रांनो दर्जा आहे बघा, प्रत्येक प्रश्नाला 5 पर्याय या प्रकारे मित्रांनो बघा जी की आपण प्रत्येक प्रश्न पाहणार आहोत। ओके, तर बघा आता प्रश्न पहिला, महानगरपालिकेत सध्या किमान डॅश डॅश ते कमाल डॅश डॅश सदस्य प्रत्येक मनपात असतात। ओके, तर मित्रांनो बघा, महानगरपालिकेमध्ये सध्या मित्रांनो किमान कमीत कमी 65 ते कमाल म्हणजे जास्तीत जास्त बघा जी की 221 मित्रांनो बघा जी की इतके सदस्य प्रत्येक मित्रांनो मनपात म्हणजे महानगरपालिकेमध्ये असतात। ओके, तर बघा जी की मित्रांनो क्रमांक 65 ते 221 या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न दुसरा बघा, भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली होती? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्या भारतातली पहिली महानगरपालिका ही बघा जी की क्रमांक मित्रांनो बघा जी की मद्रास या बघा जी की मित्रांनो या ठिकाणी शहरामध्ये बघा स्थापन झाली होती। म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक मद्रास या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा करेक्ट मित्रांनो आन्सर या ठिकाणी होणार आहे। ओके, दुसरा पुढे बघा तिसरा प्रश्न आता। तर बघा तिसरा प्रश्न काय म्हणतो, संस्कृत कवी कालिदासने नागपूरमधील रामटेक येथे खालीलपैकी कोणते काव्य रचले? ओके, तर मित्रांनो बघा, संस्कृत कवी कालिदास याने बघा नागपूरमधील रामटेक या ठिकाणी कोणतं काव्य रचलं होतं? तर ते म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक मेघदूत बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो आन्सर या ठिकाणी होणार आहे। ओके, पुढे चौथा प्रश्न आता। 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणास आहे? तर बघा मित्रांनो, 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय हे बघा जी की क्रमांक मित्रांनो बघा जी की बघा लॉर्ड कर्झन मित्रांनो बघा यांना बघा जी की आहे। ओके, तर बघा मित्रांनो जी की क्रमांक लॉर्ड कर्झन आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट मित्रांनो या ठिकाणी आन्सर होणार आहे। ओके, मित्रांनो बघा, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत बघा जी की मित्रांनो महत्त्वाचे PYQ प्रश्न मित्रांनो बघा जी की आपले आहेत। म्हणून लिहून घ्या, वेळ लावू नका मित्रांनो, लिहून घ्या, लिहून घेऊन बघा येणार आहे 24 ते 48 तासाच्या आत मित्रांनो बघा पाठांतर मात्र अवश्य करून घ्या। कारण मित्रांनो बघा, यापैकी तुम्हाला कोणताही प्रश्न 100% या ठिकाणी परीक्षेमध्ये पाहायला मिळू शकतो। ओके, बघा पाचवा प्रश्न काय म्हणतो, महाराष्ट्र राज्याचे राज्य प्राणी शेखरून बघा मित्रांनो शेखरू याचं शास्त्रीय नाव काय आहे? तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र राज्य बघा जे की मित्रांनो आपलं सध्याचं जे काही मित्रांनो बघा प्राणी आहे राज्य प्राणी शेखरू मित्रांनो बघा, शेखरूचं बघा जे की शास्त्रीय नाव काय आहे? तर बघा जी की क्रमांक रॅटुफा इंडिका मित्रांनो बघा जी की आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर मित्रांनो बघा क्रमांक या ठिकाणी होणार आहे। ओके, पुढे सहावा प्रश्न बघा, पुणे प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे व तालुके आहेत? तर मित्रांनो बघा, पुणे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्हे व एकूण तालुके आहेत? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक बघा 5 जिल्हे व 58 तालुके आहेत। म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे। ओके, जर समजा आपल्या संभाजीनगरमध्ये विचारलं तर मित्रांनो आपल्या संभाजीनगर या विभागामध्ये बघा जी की एकूण 8 जिल्हे व 76 तालुके आहेत। ओके, तर लक्षात ठेवा मित्रांनो बघा, या आपल्या 6व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर बघा जी की क्रमांक 5 जिल्हे व 58 तालुके हे या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे। ओके, पुढे 7वा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? ओके, तर बघा मित्रांनो या आता बघा काही विधानं खाली दिलेली आहेत, यापैकी कोणतं विधान बरोबर आहे तेवढं आपल्याला ओळखायचं आहे। ओके, तर आता महाराष्ट्रातील पहिला विद्युतीकरण जिल्हा हा नांदेड आहे, हे चुकीचं आहे। ओके, पुन्हा महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा हा अहमदनगर आहे, तर बघा हे मित्रांनो चुकीचं आहे। बघा, तर आपल्या महाराष्ट्रातला पहिला साक्षर जिल्हा
हा बघा जे की मित्रांनो सिंधुदुर्ग हा आहे. ओके, म्हणून हे देखील बघा चुकीचं आहे. ओके, पुढे आता महाराष्ट्रातील पहिले नाचणीचे गाव कुसुंबी हे आहे. बघा मित्रांनो, हे बघा जे की क्रमांक बघा जे की आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर मित्रांनो म्हणजे बघा जे की बरोबर या ठिकाणी आहे. ओके, तर लक्षात ठेवा मित्रांनो, जे की बघा कोणतं विधान बरोबर आहे या ठिकाणी, तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले नाचणीचे गाव हे कुसुंबी हे आहे. ओके, जर याला सोडलं महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सालेर हे नसून कळसुबाई आहे. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा हा बघा तालुका हा मित्रांनो जुन्नर आहे. हे देखील मित्रांनो बघा जे की मित्रांनो बघा हा एक बघा जे की या ठिकाणी जो मित्रांनो वाक्य आहे हा बघा चुकीचा आहे. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. ओके, तर 8वा प्रश्न काय म्हणतो, पुढीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. ओके, तर मित्रांनो बघा या 5पैकी कोणतं थंड हवेचं ठिकाण बघा जे की छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. तर यापैकी मित्रांनो बघा जे की क्रमांक बघा जे की म्हैसमाळ हे जे मित्रांनो बघा थंड हवेचं ठिकाण आहे हे मित्रांनो आपल्या छत्रपती संभाजीनगर मित्रांनो बघा या जिल्ह्यामधलं आहे. ओके, जर याला सोडलं लोणावळा हे मित्रांनो बघा थंड हवेचं ठिकाण पुणे जिल्ह्यातलं, महाबळेश्वर हे नाशिक जिल्ह्यातलं, मारेथॉन हे रायगड जिल्ह्यातलं आहे आणि चिखलदरा हे मित्रांनो अमरावतीमधलं आहे. ओके, तर बघा मित्रांनो जे की बघा क्रमांक म्हैसमाळ बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. ओके, पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ संभाजीनगर जिल्ह्यात नाही. प्रतापसिंह उद्यान, जायकवाडी पक्षी अभयारण्य, संत ज्ञानेश्वर उद्यान, बिबिका मकबरा की सातवानाची राजधानी गोदावरी नदीकाठी. ओके, त्यापैकी मित्रांनो बघा कोणतं पर्यटन स्थळ बघा जे की आपल्या संभाजीनगरमध्ये नाही, तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो प्रतापसिंह उद्यान हे नाही. ओके, लक्षात ठेवा जे की बघा मित्रांनो क्रमांक प्रतापसिंह उद्यान आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे आता महाराष्ट्र राज्याच्या उत्तरी सीमेला मध्य प्रदेश आहे, दक्षिणी सीमेला कर्नाटक आहे, याच प्रकारे पश्चिम दिशेला अरबी समुद्र आहे. तर पूर्व दिशेस कोणते राज्य आहे. ओके, तर मित्रांनो बघा पूर्व दिशेस बघा जी की आपल्या महाराष्ट्राच्या बघा जी की क्रमांक छत्तीसगड हे राज्य आहे. बघा मित्रांनो जे की बघा क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे बघा जी की छत्तीसगड. ओके, तर लक्षात असू द्या. पुढे मित्रांनो बघा महत्त्वाची तुम्हाला बात सांगतो, जर तुम्हाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाचा पेपर पहिल्या प्रयत्नात समजा पास करायचा असेल तर पास करण्यासाठी आपला 5000 प्लस प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला मित्रांनो या नंबरच्या व्हॉट्सअपला ठिकाणी स्क्रीनशॉट शेअर करायचे. स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो महाठोकळा आहे बघा जे की तुम्हाला तुमच्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा बाय करा. मित्रांनो बघा आपल्या महाठोकळ्यामध्ये बघा जी इम्पॉर्टंट एकदम बघा PYQ बेसची बघा प्रश्नसंच ठिकाणी आम्ही काढलेली आहेत. म्हणून लगेच वेळ लावू नका, लगेच खरेदी करून घ्या. जर तुम्ही आपला महाटोकळा बाय केला तर मित्रांनो बघा 100% तुमचं रिझल्ट आहे या फक्त आणि फक्त मित्रांनो आपल्या महाटोकळ्याच्या मार्फत येऊन जाईल. म्हणून वेळ लावू नका. 150 रुपये सध्याच्या जर घडीचा विचार केला खूप कमी रक्कम आहे, म्हणून लगेच आपला महाटोकळा बाय करून घ्या. जर तुम्ही आपला महाटोकळा बाय केलं तर तुम्हाला बाजारामध्ये मिळणार मित्रांनो 500, 1000, 1500 रुपयाचं कोणतंही बुक बघा या ठिकाणी जे की तुम्हाला खरेदी करायची मित्रांनो या ठिकाणी गरज भासणार नाही. म्हणून लगेच 150 रुपये पे करा आणि आपला महाटोकळा लगेच खरेदी करा. ओके, तर पुढचा प्रश्न 11वा बघा, खालीलपैकी कोणता जिल्हा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला भेदत नाही. ओके, तर मित्रांनो बघा यापैकी कोणत्या जिल्ह्याची जी मित्रांनो बघा सीमारेषा आहे ती छत्रपती संभाजीनगरला लागत नाही या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. तर ती म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक परभणी. ओके, जर परभणीला सोडलं अहिल्यानगर, जालना, जळगाव आणि नाशिक मित्रांनो बघा या चारही जिल्ह्याची जी मित्रांनो सीमा आहे ही बघा जी की छत्रपती संभाजीनगरला मित्रांनो भिडलेली आहे. ओके, तर बघा जी की मित्रांनो क्रमांक परभणी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो आन्सर या ठिकाणी होणार आहे. ओके, पुढे 12वा प्रश्न बघा, अभयारण्य व त्यांचा जिल्हा यांची चुकीची जोडी आपल्याला निवडायची आहे. ओके, तर मित्रांनो बघा अभयारण्य व त्यांचा जिल्हा यांची चुकीची जोडी कोणती आहे यापैकी, तर ती म्हणजे मित्रांनो बघा जी की आता तुंगारेश्वर, पालघर बरोबर आहे. कर्नाळा, सिंधुदुर्ग ही चुकीची आहे. ओके, मालवण, सिंधुदुर्ग बरोबर, नांदूर, मध्यमेश्वर, नाशिक बरोबर, तानसा, ठाणे ही देखील बरोबर आहे. ओके, तर यापैकी मित्रांनो बघा चुकीची जोडी कोणती आहे तर ती म्हणजे कळणारा, सिंधुदुर्ग. कारण मित्रांनो बघा कळणारा
हे जे मित्रांनो बघा कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे, हे मित्रांनो बघा जी की रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून मित्रांनो बघा हे जे या ठिकाणी बघा जोडी आहे मित्रांनो आपली बघा जी की क्रमांक ब ची चुकीची जोडी ठरणार आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर बघा जी की क्रमांक ब कर्नाळा हे सिंधुदुर्ग असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय म्हणतो, खालीलपैकी कोणते अभयारण्य हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नाही. ओके, तर आता बघा कोणते कोणते अभयारण्य आहेत. जायकवाडी, गौताळा, येडशी, इसापूर की औट्रम घाट. ओके, तर मित्रांनो बघा यापैकी कोणते अभयारण्य बघा जे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नाहीत, तर ती म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक बघा जे की क फक्त 3 व 4 म्हणजे इसापूर आणि बघा जे की मित्रांनो येडशी आणि इसापूर हे जे मित्रांनो बघा 2 अभयारण्य आहेत. हे बघा जे की मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमधले नाहीत. ओके, तर लक्षात ठेवा मित्रांनो बघा जे की क्रमांक जे की क फक्त 3 व 4 बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. जरा 3-4ला सोडलं औट्रम घाट बघा मित्रांनो औट्रम घाट, गौताळा आणि जायकवाडी मित्रांनो बघा ही जी 3 अभयारण्य आहेत मित्रांनो ही बघा जी की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत. ओके, याला सोडलं येडशी आणि बघा जी की मित्रांनो इसापूर हे 2 अभयारण्य आपल्या संभाजीनगरमधले नाहीत. ओके, लक्षात ठेवा. पुढे 14वा प्रश्न बघा, समृद्धी महामार्गाबद्दल पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. ओके, तर बघा समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 किलोमीटर इतकी आहे, बरोबर आहे. समृद्धी महामार्ग एकूण 10 जिल्ह्यातून जातो, बरोबर आहे. पुन्हा समृद्धी महामार्गाचे नाव हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे आहे, बरोबर आहे. समृद्धी महामार्गाचा मार्ग मुंबई छत्रपती संभाजीनगर असा आहे, हे आहे चुकीचं. ओके, आणि समृद्धी महामार्ग हा 6 पदरी आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे जे की बघा मित्रांनो क्रमांक ड समृद्धी महामार्गाचा मार्ग हा मुंबई ते छत्रपती संभाजीनगर आहे, हे चुकीचं आहे. कारण मित्रांनो बघा समृद्धी महामार्गाचा जो मित्रांनो मार्ग आहे तो मुंबई ते नागपूर असा आहे. म्हणून मित्रांनो बघा जी की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर म्हणजे चुकीचं विधान बघा जी की क्रमांक ड या ठिकाणी ठरणार आहे. ओके, पुढे 15वा प्रश्न, मराठवाडा विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली. मित्रांनो बघा मराठवाडा विकास महामंडळाची जी मित्रांनो स्थापना आहे ही बघा जी की क्रमांक 1967 मित्रांनो बघा जी की या वर्षी या ठिकाणी करण्यात आली होती. ओके, पुढे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो बघा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र हे बघा जी की क्रमांक मित्रांनो ब म्हणजे बघा जी की आपल्या संभाजीनगरमध्ये आहे. मित्रांनो बघा जी की क्रमांक ब आपला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो आन्सर या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न आता, मिझोराम या राज्याची राजधानी कोणती आहे. तर मित्रांनो बघा मिझोराम या जी मित्रांनो बघा हे राज्य आहे, या राज्याची राजधानी ही बघा जी की क्रमांक मित्रांनो क बघा जी की एजवाल ही आहे. ओके, तर लक्षात असू द्या. मित्रांनो बघा IBPS पॅटर्न बघा मित्रांनो थोडंसं अवघड आहे. कारण मित्रांनो बघा जर या ठिकाणी TCS पॅटर्न असतं तर मित्रांनो बघा तुम्हाला फक्त या ठिकाणी 4 पर्याय पाहायला मिळले असते. पण मित्रांनो बघा आपली ही परीक्षा बघा जी की IBPS पॅटर्न घेत आहे. म्हणून या ठिकाणी मित्रांनो बघा आपल्याला बघा जी की अशा प्रकारच्या ठिकाणी 5 मित्रांनो पर्याय बघा जी की पाहायला मिळत आहेत. म्हणून मित्रांनो बघा IBPSला खूप जण बरेच जण बघा जी की अवघड परीक्षा म्हणतात, परंतु मित्रांनो बघा अवघड वगैरे काहीही नसतं. मित्रांनो बघा फक्त आणि फक्त या ठिकाणी आपल्याला अभ्यास बघा जी की मित्रांनो ठिकाणी एक चांगल्या प्रकारे करायला पाहिजे फक्त. ओके, तर बघा लक्षात असू द्या. पुढचा बघा 18वा प्रश्न काय म्हणतो, भारतातील पहिला साखर कारखाना कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला. तर मित्रांनो बघा आपल्या भारतामधला पहिला साखर कारखाना हा बघा जी की क्रमांक ड सारण मित्रांनो बघा जी की बिहार या राज्यामध्ये बघा जी की उभारण्यात आला होता. सारण या ठिकाणी बघा जी की बिहार या राज्यात. ओके, तर बघा जी की क्रमांक ड मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. आता बघा भारतातील खालीलपैकी कोणती नदी पूर्व वाहिनी नाही. ओके, तर बघा यापैकी मित्रांनो नर्मदा, कृष्णा, कावेरी, गोदावरी किंवा महानदी यापैकी मित्रांनो बघा जी की नर्मदा ही नदी बघा जी की पूर्व वाहिनी नाही. कारण मित्रांनो बघा ही बघा जी की पश्चिम वाहिनी आहे. ओके, तर लक्षात असू द्या. जर हिला सोडलं कृष्णा, कावेरी, गोदावरी आणि महानदी मित्रांनो बघा ह्या ज्या 4ही नद्या आहेत मित्रांनो या बघा जी की पूर्व वाहिन्या आहेत. ओके, तर लक्षात असू द्या मित्रांनो या आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर हे बघा जी की नर्मदा या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न आता, डॅश डॅश 2025 दरम्यान उत्तर प्रदेशमधील प्रयागराज बघा मित्रांनो प्रयागराज नाही तर प्रयागराज आहे बघा प्रयागराज असं आहे. ओके,
प्रयागराज येथे कुंभमेळा आयोजित केला होता. ओके, तर बघा मित्रांनो कधी बघा ते बघा जे की कुंभमेळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. तर 19 जानेवारी ते 26 फेब्रुवारी मित्रांनो 2025 दरम्यान बघा जे की उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे कुंभमेळा बघा जे की मित्रांनो आयोजित केला गेला होता. ओके, तर मित्रांनो बघा जे की क्रमांक ब 19 जानेवारी ते 26 फेब्रुवारी बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी मित्रांनो करेक्ट आन्सर बघा क्रमांक ब या ठिकाणी असणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे पर्यायी उत्तरातून योग्य ते पर्याय उत्तर शोधायचं आहे. ओके, तर मित्रांनो बघा भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, कारण मित्रांनो बघा विचारलंय तर भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, कारण मित्रांनो बघा त्याचं बघा जे की भाषेमध्ये बदल होत असतात हे आहे. मित्रांनो बघा जे की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो आन्सर आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे पुढीलपैकी अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून आपल्याला योग्य शब्द निवडायचा आहे. तर मित्रांनो बघा यापैकी मेषपात्र या बघा जे की शब्दाचा अलंकारिक मित्रांनो बघा या जो अलंकारिक शब्द आहे याचा योग्य शब्द कोणता आहे मित्रांनो, म्हणजे याचा अर्थ कोणता आहे, तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब मित्रांनो बावळट असा होतो. ओके, बघा मित्रांनो मेषपात्र या अलंकारिक शब्दासाठी बघा पर्यायातून कोणता शब्द निवडायचा आहे, तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब मित्रांनो बावळट आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर मित्रांनो होणार आहे. ओके, तर पुढचा प्रश्न क्रमांक 23 पहा. आता बघा अण्णाभाऊ साठे यांची राज्य पुरस्कार प्राप्त कादंबरी कोणती आहे? चंदन, वारणेचा वाघ, फकीरा की मित्रांनो बघा वैजयंता की रानगंगा. यापैकी मित्रांनो बघा जे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची बघा राज्य पुरस्कार प्राप्त कादंबरी ही बघा जी की क्रमांक मित्रांनो क फकीरा ही आहे. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 24 काय म्हणतो? चंद्र या शब्दाचे विविध अर्थ असलेले शब्द वापरून बनवलेली वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. शशी छान दिसतो, सुधाकर येथे उपस्थित आहे, तारामती गावी गेला, रजनीनाथ मंत्री झाले, इंदू शाळेत गेली. यापैकी मित्रांनो बघा जे की मित्रांनो चंद्र या शब्दाचे विविध अर्थ असलेले शब्द वापरून बनवलेली वाक्य कोणती आहेत, तर ती म्हणजे बघा मित्रांनो जे की क्रमांक ड यापैकी सर्व आपल्या प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. कारण मित्रांनो बघा शशी, सुधाकर, तारामती, रजनी आणि इंदू हे जे मित्रांनो बघा संपूर्ण काही शब्द आहेत हे बघा जे की मित्रांनो चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ओके, तर लक्षात ठेवा मित्रांनो बघा जे की क्रमांक ड यापैकी सर्व आपल्या प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो या ठिकाणी आन्सर होणार आहे. पुढचा प्रश्न. आता खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. अंगतूक, आमंत्रित, कृपण, शूर, अनुचित, शुद्ध पक्ष, वद्य पक्ष, वडिलार्जित, स्वकष्टार्जित. ओके, तर मित्रांनो बघा यापैकी विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी कोणती आहे, तर ती म्हणजे कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा उदार असा होतो आणि अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा मित्रांनो बघा जी की अग्रज असा होतो. म्हणून मित्रांनो बघा 2 आणि 3 हे जे मित्रांनो बघा दोन शब्द जोड्या आहेत हे बघा जी की चुकीच्या आहेत. म्हणजे 2 आणि 3 आहे का पर्यायात बघा फक्त 2 आणि 3 बघा जे की मित्रांनो बघा क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. ओके, ही अयोग्य जोडी आहे. ओके, तर लक्षात ठेवा जे की बघा क्रमांक मित्रांनो 2 व 3 आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. या ठिकाणी 26 खाली दिलेल्या अर्थापैकी विरजन घालणे या वाक्यप्रचाराचा कोणता अर्थ आहे, तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ब निरुत्साही करणे असा त्याचा अर्थ होतो. 27 प्रश्न. आता जयचंदी घोडचूक या म्हणीचा अर्थ काय असेल? पुढील पर्यायातून अचूक पर्याय निवडा. जयचंदी घोडचूक या म्हणीचा अर्थ हा बघा जी की मित्रांनो देशद्रोही किंवा फितुरी असा होतो, जे की बघा क्रमांक क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. पुढे हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत या शब्दसमूहाचा एक शब्द निवडायचा आहे, तर तो म्हणजे मित्रांनो बघा जी की आसेतू हिमाचल आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर या ठिकाणी होणार आहे. पुढे 29 बघा अनभिज्ञ मित्रांनो अनभिज्ञ या शब्दासाठी योग्य शब्दसमूह कोणता? योग्य पर्याय निवडायचा आहे. ओके, तर मित्रांनो बघा अनभिज्ञ या शब्दासाठी योग्य शब्दसमूह कोणता? तर बघा जसं की सर्व माहिती असलेला, काहीच माहिती नसलेला, काही गोष्टी माहीत नसलेला, माहिती नसूनही माहिती आहे असा दाखवणारा, की चुपचाप काम करणारा. मित्रांनो बघा यापैकी योग्य पर्याय कोणता आहे, तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक अ मित्रांनो फक्त फक्त ब बरोबर आणि बाकी सर्व चूक बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो काय करेक्ट आन्सर होणार आहे. तर अनभिज्ञ या शब्दासाठी मित्रांनो योग्य शब्दसमूह कोणता आहे, तर ते म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक बघा जी की 2 काहीच माहिती नसलेला बघा जी की मित्रांनो असा बघा जी की त्याचा शब्दसमूह होतो.
ओके, तर लक्षात असू द्या. जे की बघा मित्रांनो क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो आन्सर आहे. फक्त अ बरोबर बघा, फक्त ब बरोबर म्हणजे बघा जे की मित्रांनो फक्त ब म्हणजे बघा 2 आहे बघा. ओके, तर थोडंसं बघा या ठिकाणी मित्रांनो जे की 2 टाकायचं ब टाकलं. ओके, थोडंसं समजून घ्या. म्हणजे बघा जे की मित्रांनो फक्त ब म्हणजे काहीच माहिती नसलेलं आहे बघा, जे बरोबर आहे. आणि जे मित्रांनो 4 शब्द हे वाक्य आहेत मित्रांनो हे चुकीचे आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. थोडंसं या ठिकाणी बघा टायपिंग मिस्टेक झालं होतं, बरं थोडंसं समजून घ्या या ठिकाणी. ओके, तर आता बघा 30वा प्रश्न आणि सर्वात शेवटचा. पुढील शब्दासाठी समूहदर्शक शब्द सुचवायचा आहे. गाथण कशाची असते? या प्रश्नाचं योग्य आन्सर मित्रांनो बघा तुम्हाला सर्वांना या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये टाईप करून सांगायचं आहे. आणि बाकी जर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आपला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत आपला आजचा जो काही हा संपूर्ण भाग आहे आत्ताच्या आत्ता शेअर करा. आणखीन आपल्या चॅनलला समजा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.